हॅलो एव्हरीवन. आपण ग्रीन केमिस्ट्री हा चॅप्टर सुरू केला होता. त्यामधले आपले पहिले 7 प्रिन्सिपल हे स्टडी करणं झालेले आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे. आता आपल्याला बघायचं आहे 8वा प्रिन्सिपल जो आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्स. कोणता आहे? रिड्यूस डेरिव्हेटिव्स, और त्यालाच आपण म्हणतो मिनिमायझेशन ऑफ स्टेप. काय म्हणत असतो? मिनिमायझेशन ऑफ स्टेप. आता ह्या केसमध्ये बघा, द कॉमनली यूज्ड टेक्निक इन ऑर्गॅनिक सिंथेसिस इज used to protecting or blocking group which should be minimized or avoided if possible. काय म्हणते या ठिकाणी नीट लक्ष द्या. जे काही रिड्यूस डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला स्टेप कमी करायचे आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जर समजा एखाद्या वेळेस काय करायचं असेल, ऑक्सिडेशन करायचं असेल. एक एक्झाम्पल घेऊ. इथे खाली मी एक्झाम्पल दिलेलं आहे. एक सेकंड. हे बघा इथं सिंथेसिस ऑफ यम हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड फ्रॉम यम हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड. ओके, म्हणजेच या ठिकाणी बेन्झिन रिंग, त्याला मेटा पोझिशनला हायड्रॉक्झी ग्रुप आणि बेन्झाल्डिहाइड म्हणजेच अल्डिहाइड ग्रुप या ठिकाणी अटॅच आहे. आपल्याला ह्या केसमध्ये ह्याचं काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. काय करायचं आहे? ऑक्सिडेशन. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप आणि सिमिलरली अल्डिहाइड ग्रुप इझिली काय होऊ शकतो? ऑक्सिडेशन होऊ शकतं. ओके, आता आपल्याला फक्त या ठिकाणी काय करायचं? हायड्रॉक्झी ग्रुप जशाला तसाच ठेवायचा आहे. फक्त त्या ठिकाणी बेन्झिन रिंगला प्रेझेंट असणारा जो अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणजे बेन्झाल्डिहाइड, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? बेन्झोइक ॲसिडमध्ये. बरोबर आहे. पण OH ग्रुपला काहीही न करता. पण तुम्हाला माहिती आहे आता ऑक्सिडेशन होणार म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे जे काही कॅपेबल ग्रुप आहे तो सुद्धा काय करणार? ऑक्सिडेशन करणार. मग आपला जो डिझायर प्रोडक्ट बघायचा आहे तो कोणता आहे? यम हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड म्हणजेच मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. मग आपण काय करणार की ह्या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो OH ग्रुप आहे त्याला प्रोटेक्ट करणार. ओके, प्रोटेक्ट कशाने करणार? विथ द हेल्प ऑफ बेन्झोइल क्लोराईड. ओके, बेन्झिल क्लोराईडच्या हेल्पनी काय करणार? आपण त्याला प्रोटेक्ट करणार आणि मग ऑक्सिडेशन रिॲक्शन कॅरी आऊट करणार. पण हे प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्या ग्रुपला सिक्युअर करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी 2 स्टेप काय झालेले एक्स्ट्रा. म्हणजे ह्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. पहिल्या स्टेपमध्ये आपण मग त्याला काय केलं? OH ग्रुपला प्रोटेक्शन केलं विथ द हेल्प ऑफ बेन्झिल क्लोराईड. त्या ठिकाणी मग आपला हा प्रोडक्ट तयार झाला एक. मग नंतर परत त्याचं ऑक्सिडेशन करून ह्या ठिकाणी काय तयार झालं? बेन्झोइक ॲसिड तयार झालं. आणि मग परत जो तयार झालेला ह्या ठिकाणी जो काही डेरिव्हेटिव्ज आहे बेन्झोइक ॲसिडचा, त्याला आपल्याला काय करायचं आहे? परत OH मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून त्याला काय करणार आपण? परत या ठिकाणी बघा, एक सेकंड. ह्या ठिकाणी परत काय सांगितलं? डी प्रोटेक्टिंग ऑफ OH ग्रुप. OH ग्रुपचं काय करायचं आहे? डी प्रोटेक्टिंग करायचं. म्हणजेच इतके वेळ आपण जे OH ग्रुपला सिक्युअर करून ठेवलं होतं ते काय करायचं? रिमूव्ह करायचं. मग आपल्याला आपलं फायनल प्रोडक्ट भेटेल यम हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. पण ही प्रोसेस होताना आपल्या 2 ते 3 स्टेप काय होणार? एक्स्ट्रा वाढलेले आहेत. ओके, मग मला सांगा, जेव्हा एखादी स्टेप इन्क्रीज होते नुसती ती स्टेप इन्क्रीज होणार का? नाही. त्यासोबत जे काही आपण यूज करणारे रिएजंट आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय होणार? इन्क्रीज होणार. रिएजंट वाढल्यामुळे त्या ठिकाणी स्टेप वाढली, रिएजंट ॲडिशनल रिएजंट ॲड होणार. ॲडिशनल रिएजंट वाढले त्यामुळे तेवढं जास्त रिएजंट वाढलं तेवढे जास्त त्या ठिकाणी काय तयार होणार? वेस्ट जनरेट होणार. आणि त्यामुळे त्याची ॲटम इकॉनॉमीसुद्धा काय होणार? कमी. म्हणजे आपल्याला जो डिझायर प्रोडक्ट आहे तो थोड्याशा वेळानंतर भेटणार, त्याचे बाय प्रोडक्ट कसे भेटणार? या ठिकाणी जास्त. म्हणून ह्या केसेसमध्ये काय होणार? टाईम जे काही आपण त्याला लागलेला आहे, जो काही रिक्वायर्ड टाईम किंवा एनर्जी आहे त्याचासुद्धा काय होणार? लॉस होणार. ओके, म्हणजेच ह्या ठिकाणी आपण काय सांगितलेलं आहे की स्टेप काय करायचे आहेत? मिनिमाइज करायचे आणि जेवढ्या काही पॉसिबलच असतात तेच काय करायचे? त्या ठिकाणी यूज करायचे. बघा परत एकदा आपण रिपीट करू. A commonly used technique in organic synthesis is used to protecting or blocking group which should be minimized or avoid if possible. ओके, गरज पडली तर त्या ठिकाणी काय करायचं? ते अवॉइड करायचं आणि गरज असेल त्या ठिकाणीच काय करायचं? यूज करायचं. जेणेकरून जर आपण एक्स्ट्रा ज्या स्टेप त्या ठिकाणी इन्क्रीज केल्या, परत सांगते ओके, आपल्याला स्टेप कमी करायच्या आहेत. जर स्टेप वाढवल्या तर इनडायरेक्टली काय होणार आहे? त्या ठिकाणी स्टेप वाढल्यामुळे त्या ठिकाणी ॲडिशनल रिएजंट वाढणार. ॲडिशनल रिएजंट ॲड झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं वेस्ट इन्क्रीज होणार. वेस्ट वाढलं, ॲटम इकॉनॉमी कमी होणार आणि त्याचबरोबर एनर्जी आणि
टाईमचा सुद्धा काय होणार, लॉस होणार. ओके, कारण की ही प्रोसेस करायला लेंदी प्रोसेस, प्रोटेक्टिंग करा, हे करा, त्यामुळे त्याला टाईमसुद्धा कसा राहणार, भरपूर जास्त. ओके, हेच त्याचं एक एक्झाम्पल आहे, सिंथेसिस ऑफ यम हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड फ्रॉम यम हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड. ओके, आता आपण नेक्स्ट बघू, ते आहे कॅटालायसिस. काय बघायचं आपल्याला, कॅटालायसिस. नवं प्रिन्सिपल आहे यूज ऑफ कॅटालायसिस. कोणता आहे, यूज ऑफ कॅटालायसिस. सिम्पली कॅटालायसिस म्हणजे काय, कॅटालिस्टचा यूज करायचा आहे. काय करायचं आहे, कॅटालिस्टचा यूज करायचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे स्टुडंट आहोत. कॅटालिस्टचा यूज कशासाठी करतो आपण, टू स्पीड अप द रिॲक्शन. एखाद्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करत असतो, कॅटालिस्टचा यूज. ह्याच्या आधी पण आपण भरपूर अशा रिॲक्शन बघितलेल्या आहेत ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कॅटालिस्टचा वापर केलेला आहे. ओके, हायड्रोजिनेशन रिॲक्शन आहे, हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे, त्यामध्ये आपण काय केलं आहे, कॅटालिस्टचा वापर केलेला आहे. त्याच्याचबरोबर पॉलिमरमध्ये सुद्धा पण असे बरेचसे, पॉलिमर केमिस्ट्री आपला चॅप्टर झालेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपण कॅटालिस्ट वापरलेला आहे एखाद्या पॉलिथिनच्या प्रिपरेशनमध्ये. ओके, म्हणजेच ह्या ठिकाणी तू स्पीड अप द रिॲक्शन. ओके, कॅटालिस्टचा यूज कशासाठी करतो, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करण्यासाठी. बघा, मग मला सांगा बरं, रेट ऑफ रिॲक्शन वाढली म्हणजे ज्या रिॲक्शनला व्हायला खूप वेळ लागायचा ती कशी होऊ लागली होती, पटकन, त्यामुळे टाईम कमी झाला. आणि त्या ठिकाणी जेव्हा एखादा कॅटालिस्ट आपण यूज करतो तो त्याची सलेक्टिव्हिटी काय करतो, रिॲक्शनची इन्क्रीज करतो. सलेक्टिव्हिटी म्हणजे काय करतो, स्पेसिफिसिटी. त्याचं एम फक्त एवढंच आहे की आपल्याला प्रोडक्ट काय पाहिजे त्याकडे राहणार. त्यामुळे काय होते, सेलेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे आपल्याला जो प्रोडक्ट आहे तो डिझायर प्रोडक्ट प्रॉपरली भेटणार. आणि तोच सेलेक्टिव्हिटी असल्यामुळे जे वेस्ट आहे, कारण की आपलं एम त्याचं फक्त एकच आहे की आपल्याला तो प्रोडक्ट XYZ तयार करायचं. ओके, त्यामुळे या ठिकाणी काय होणार, जे वेस्ट आहे ते मिनिमाइज होईल. बरोबर आहे, त्यामुळे रिॲक्शन्स फास्ट होणार. त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार, जो टाईम आहे तो सुद्धा रिड्यूस होईल आणि एक्सेस एनर्जीसुद्धा या ठिकाणी काय होणार, रिड्यूस. बघू काय लिहिलेलं आहे यामध्ये, यूज ऑफ कॅटालिस्ट इन अ केमिकल रिॲक्शन स्पीड ऑफ इट्स रेट. बरोबर आहे, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतं. कॅटालिस्ट हेल्प इन इन्क्रीजिंग सेलेक्टिव्हिटी, मिनिमाइज वेस्ट अँड रिड्यूस रिॲक्शन टाईम अँड एनर्जी डिमांड. त्याचबरोबर काय रिड्यूस होणार, रिॲक्शन टाईम रिड्यूस होणार आणि एनर्जी डिमांडसुद्धा काय होणार, या ठिकाणी कमी होणार. बघा, काही रिॲक्शन आहेत, ह्या ठिकाणी आपण कशाचा यूज केलेला आहे, कॅटालिस्टचा. पहिली रिॲक्शन, ओके, पहिली रिॲक्शन कोणती आहे मला सांगा, हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल. ओके, कोणती आहे, हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल. हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल करण्यासाठी मला सांगा त्यालाच आपण कोणते यूज करतो, एक तर निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम. ओके, सेकंड कोणती आहे, हेबर्स प्रोसेस फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. कोणती आहे, हेबर्स प्रोसेस, अमोनियाच्या प्रिपरेशनसाठी किंवा त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी ही प्रोसेस आहे. त्यामध्ये कॅटलिस्ट कोणतं यूज करतो आपण, या ठिकाणी बघा, आयर्न. कोणतं यूज करतो, आयर्न. तिसरं कोणतं आहे बघा, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ HDPE पॉलिमर. ओके, हाय डेन्सिटी पॉलिथिन. ओके, पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा आपण कॅटलिस्ट यूज करतो. सगळ्यांना त्याचं नाव पाठ आहे, आय नो. कोणतं आहे, झिग्लर नाटा कॅटलिस्ट. तेच आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ. नेक्स्ट कोणतं आहे, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. काय म्हणते, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4च्या प्रिपरेशन कसं करायचे, कोणत्या प्रोसेसनी, कॉन्टॅक्ट प्रोसेसनी. त्यामध्ये सुद्धा काय यूज करणार, V2O5 और प्लॅटिनम. V2O5 म्हणजे व्हॅनेडियम ऑक्साईड अँड प्लॅटिनम. तेच फिशर ट्रॉप्स प्रोसेस, दॅट इज सिंथेसाइज ऑफ गॅसोलिन. गॅसोलिनच्या सिंथेसिसमध्ये सुद्धा आपण कोणतं कॅटलिस्ट यूज करतो, कोबाल्ट बेस और आयर्न बेस. कोणतं यूज करतो, कोबाल्ट बेस और आयर्न बेस. आलं लक्षात इथपर्यंत. ओके, म्हणजे हे सगळे काय आहे, कॅटलिस्ट टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजसाठी जेणेकरून काय होणार, सेलेक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आणि वेस्ट काय होणार, मिनिमाइज. ओके, हे झालं 8वं आणि 9वं प्रिन्सिपल. आता आपण बघू आपलं नेक्स्ट जे आहे 10th प्रिन्सिपल. कोणतं आहे, डिझाईन फॉर डिग्रेडेशन. कोणतं आहे, डिझाईन फॉर डिग्रेडेशन. मला सांगा, डिझाईन फॉर डिग्रेडेशन म्हणजे काय. डिझाईन फॉर डिग्रेडेशन म्हणजे आपण असेच पॉलिमर
किंवा सिम्पली असेच कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले पाहिजे जे की काय होणार, इझिली डिग्रेडेड झाले पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं ॲटोमॅटिक डिग्रेडेशन झालं पाहिजे. जेव्हा त्याचं ॲटोमॅटिक डिग्रेडेशन होणार, मला सांगा, तेव्हाच तो काय होणार, एन्व्हायरमेंट आपलं कसं राहील, क्लीन. ओके, आपण डिग्रेडेशन आणि बायोडिग्रेडेबल किंवा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर बघितलेले आहेत. जे बायोडिग्रेडेबल आहेत ते काय होणार, स्वतःहून किंवा त्या ठिकाणी प्रेझेंट असताना मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार, त्याचं काय होणार, लगेच काय करणार, डिग्रेडेशन करणार. ओके, पण जे नॉन डिग्रेडेबल आहे ते जशाला तसे त्या एन्व्हायरमेंटवर प्रेझेंट राहतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय ऑब्झर्व होतील, आपल्याला कचरा. एक एक्झाम्पल सांगते, जे की काय होणार, तिथं बोझ म्हणू आपण, धरती पे क्या होता है, बोझ होता है. ओके, मग ते रिड्यूस करण्यासाठी आपल्याला आपलं एन्व्हायरमेंट कसं पाहिजे, क्लीन पाहिजे. ओके, क्लीन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी ते असे पॉलिमर्स किंवा असे इन्सेक्टिसाइड यूज करावं लागतील, त्याचं काय होणार, बायोडिग्रेडेशन. तुम्हाला आठवत असेल, आपण DDTला ह्यासाठी बॅन केलं होतं की ज्यामुळे काय होतं, ते काय करत होता, डिग्रेडेशन होत नव्हतं. ओके, खूप वेळ तो काय होत होता, त्या सॉईलमध्ये प्रेझेंट राहायचा, जे की त्याचे साईड इफेक्ट कसे होते, जास्त. त्यामुळे आपण या ठिकाणी काय केलं, त्याला यूज करणं बंद केलं आणि त्याच्याऐवजी काय यूज केलं, BHC. ओके, बेन्झीन हेक्झाक्लोराइड. ओके, आता बघू ह्याचं प्रिन्सिपल काय म्हणते. डिझाईन केमिकल्स दॅट डिग्रेड अँड कॅन बी डिस्कार्ड इझिली. म्हणजे असेच केमिकल यूज करायचे ज्याचं डिग्रेडेशन किंवा त्याला डिस्कार्ड इझिली करता येईल. ensure that both chemical and their degradation products are non-toxic, bioaccumulative or environmentally persistent. ओके, कसे पाहिजे ते पूर्ण केमिकल्स हे कसे पाहिजे, डिग्रेडेबल पाहिजेत. ओके, इझिली त्याचं डिग्रेडेशन झाले पाहिजे. नॉन टॉक्झिक, ओके, पर्टिक्युलरली इझिली त्याचं ॲक्युम्युलेशन झालं पाहिजे आणि एन्व्हायरमेंटली पर्सिस्टंट पाहिजे. ओके, म्हणजेच एन्व्हायरमेंटला त्याचा फायदा झाला पाहिजे, रिस्क म्हणजे त्याचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटवर झाले नाही पाहिजे. ओके, लॉंग टर्मसाठी तो तिथं जमा नसला पाहिजे. ओके, नंतर काय म्हणते बघा, नेक्स्ट, द एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल. एवढं सगळं काय करायचं, एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज दॅट वेस्ट प्रोडक्ट शूड डिग्रेड ॲटोमॅटिकली टू क्लीन द एन्व्हायरमेंट. कारण की जे काही वेस्ट त्या ठिकाणी तयार होणार आहे, ते वेस्टमध्ये जे काही प्रोडक्ट आहेत त्याचं काय झालं पाहिजे, ॲटोमॅटिकली डिग्रेडेशन झालं पाहिजे. आणि ॲटोमॅटिकली डिग्रेडेशन झालं तर लगेच त्या ठिकाणी तो काय होणार, आपलं एन्व्हायरमेंटल क्लीन. ओके, दच बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स अँड पेस्टिसाइड्स आर ऑलवेज प्रिफर्ड. म्हणून असेच पॉलिमर किंवा पेस्टिसाइड आपण यूज करू जे की कसे आहेत, बायोडिग्रेडेबल, ज्याचा एन्व्हायरमेंटला कोणताही त्रास होणार नाही, त्यामुळे पोल्युशन इन्क्रीज होणार नाही. ओके, नेक्स्ट, टू मेक द सेपरेशन इझियर फॉर कन्झ्युमर अँड इंटरनॅशनल प्लास्टिक रिसायकल मार्क इज प्रिंटेड ऑन द लार्जर आयटम. ओके, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, एखादं कंटेनर असेल किंवा त्या ठिकाणी एखादं पॅक असेल, ओके, प्लॅस्टिकचं, तर त्यावर एक सायकल असल्यासारखी ऑब्झर्व होते. म्हणजे सिम्पली त्याचं जर आपण बघितलं, सिम्बॉल अशी त्रिकोण असते, म्हणजेच हे अशी इथे एक समजा त्याचा ॲरो, नंतर हे असा ॲरो आणि नंतर हे असा ॲरो, अशा टाईपमध्ये सगळ्यांनी ऑब्झर्व केली असेल की एक सायक्लिक मार्क असतो आणि त्यामध्ये त्याचा नंबर लिहिला असतो, 1 2 3 जे काय असेल ते. ओके, त्याचं मिनिंग काय आहे, ह्या सायकलच्या डायरेक्शन थ्रू आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या जे काही मार्क आहे किंवा नंबर आहे त्यावरून आपण असं फाइंड आउट करू शकतो की त्या ठिकाणी यूज केलेलं जे काही पॉलिमर आहे त्याचा यूज काय होतो आणि ते डिग्रेडेड कसं होते, त्याचं आपण रिसायकल करतो का. ओके, हे सगळं त्या ठिकाणी त्या सिम्बॉल आपल्याला डिनोट करतो. ओके, ह्या ठिकाणी आपण ते बघू. ठीक आहे, ह्या ठिकाणी चेक करा, इथं काही हाऊसहोल्ड प्लॅस्टिकचे इथं सॉर्ट आउट केलेलं आहे. ओके, आपण बघितलेलं आहे की त्यांनी सांगितलं होतं की टू मेक द सेपरेशन इझिली फॉर द कन्झ्युमर अँड इंटरनॅशनल प्लास्टिक
रिसायकल मार्क इज प्रिंटेड ऑन द लार्जर ॲटम. ओके, मोठ्या मोठ्या अशा गोष्टीवर असा मार्क तुम्ही बघितला असेल किंवा तुम्ही ऑब्झर्वही करू शकता. ह्या ठिकाणी सायकल आत्ता मी काढून दाखवली तशीच रिंग आहे. ओके, फक्त त्या ठिकाणी प्रत्येकाचे नंबर वेगळे आहेत, 1 2 3 4 5 6 7. आणि हा नंबर काय इंडिकेट करणार, हा नंबर काय इंडिकेट करणार, त्या ठिकाणी प्रेझेंट असणारं पॉलिमर, त्या ठिकाणी कोणतं पॉलिमर यूज केलेलं आहे. ओके, आता या केसमध्ये बघू. पहिलं कोणताही सायकल आहे सेम आणि त्या ठिकाणी 1 मार्क आहे त्या सायकलमध्ये, त्यामुळेच तो कोणता पॉलिमर आहे, PET. कोणता आहे, PET म्हणा किंवा PET म्हणजेच पॉलीइथिलीन टेरेप्थॅलेट. कोणता आहे, पॉलीइथिलीन टेरेप्थॅलेट. त्याचा यूज काय आहे, यूज्ड इन मायक्रोवेव्ह फूड ट्रेस, ओके, सलाड ड्रेसिंग, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर अँड बियर बॉटल्स. ह्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय होतं, ह्याचा यूज होतो. ओके, मायक्रोवेवेबल जे फूड ट्रेस आहे ते, किंवा सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर किंवा बियर बॉटल्समध्ये पर्टिक्युलरली PETचा यूज होतो. त्याचं स्टेटस काय म्हणते, हार्ड टू क्लीन, ॲब्झॉर्ब बॅक्टेरिया अँड फ्लेवर्स, अवॉइड रियूजिंग. काय म्हणते, ह्याचा रियूज करणं अवॉइड करावं लागेल, कारण की हे कसं आहे, हार्ड क्लीन करायला अवघड आहे. नंतर काय म्हणते, इझिली काय करते, बॅक्टेरिया ॲब्झॉर्ब करून ठेवते आणि फ्लेवरवर सुद्धा काय करते, त्याचा अफेक्ट करते. ओके, आता ह्या ठिकाणी बघा त्याचं रिसायकल कशामध्ये केलं आहे, कार्पेट, फर्निचर, न्यू कंटेनर अँड पोलार फ्लीस. ओके, या ठिकाणी कार्पेट फर्निचरच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हे पॉलीइथिलीन टेरेप्थॅलेटचा काय आहे, रिसायकल. ओके, सेकंड बघा, सेकंड काय आहे, एक सेकंड सॉरी, ज्याचा मार्क आहे 2, HDPE वेल नोन आहे. ओके, कोणता आहे, पॉलिथिलीन, हाय डेन्सिटी पॉलिथिन. ओके, यूज कशामध्ये होणार, हाऊस होल्ड क्लीनर अँड शॅम्पू बॉटल्स. ओके, पर्टिक्युलरली यूज कशामध्ये होते, हाऊस होल्ड क्लीनर, जे आपण बघितले ना बकेट्स वगैरे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये, किंवा शॅम्पू बॉटल्समध्ये सुद्धा काय होणार ह्याचा यूज. ट्रान्समिट नो नोन केमिकल इनटू फूड, आणि हे कोणतेही केमिकल्स त्या ठिकाणी ट्रान्समिट करत नाही. ह्याचं सुद्धा रिसायकल काय केलं, डिटर्जंट बॉटल्स, फेन्सिंग, फ्लोअर टाईल्स, पेन्स. ओके, पेन्स, फ्लोअर टाईल्स, डिटर्जंट बॉटलच्या प्रिपरेशनमध्ये ह्याचा यूज करतो. ओके, नेक्स्ट बघू आता या ठिकाणी. ओके, कोणता आहे बघा, 3 नंबर, त्याला आपण म्हणतो V किंवा सिम्पली PVC. आणि तुम्हाला माहिती, विनाईल, पॉलीविनाईल. ओके, हे काय आहे त्याचं नाव. ओके, कोणतं आहे, पॉलीविनाईल क्लोराईड. ओके, PVC. आणि ह्या ठिकाणी भरपूर असे आहेत, पॉलीविनाईल क्लोराईड, PVC पाईप वगैरे वगैरे आपण बघितलेले आहेत. ओके, ह्याचा यूज कशामध्ये होतो बघा, यूज्ड इन कुकिंग ऑइल बॉटल्स, क्लिअर फूड पॅकेजिंग, माउथवॉश बॉटल. ह्याच्या प्रिपरेशनमध्ये कशाचा यूज करतो आपण, PVCचा. ओके, तर स्टेटस काय म्हणते, इट बिलीव्ह टू कंटेन थॅलेट दॅट इंटरफेअर विथ द हार्मोनल डेव्हलपमेंट. त्यामुळे हे PVC यूज करणं काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे, कारण की तो त्यामध्ये काय सिक्रीट करतो, थॅलेटला सिक्रीट करतो, आणि ते थॅलेट त्या ठिकाणी काय करणार, हार्मोनल इंटरफेरन्स काय करणार, डेव्हलपमेंट करणार. ह्याचं रिसायकल कशामध्ये होते बघा, केबल्स, मड फ्लॅप, पाईपलाईन्स, रोडवे. ओके, ह्या ठिकाणी त्याचा काय होणार, गिटार्स. ओके, रोडवे गटर्स, ह्यामध्ये काय होणार त्याचा यूज पर्टिक्युलरली. ओके, नेक्स्ट कोणते बघा, LDP म्हणजे काय, त्याला नंबर 4 आहे, लो डेन्सिटी पॉलिथिन. ओके, यूज कशासाठी होणार बघा, ब्रेड अँड शॉपिंग ब्रेडचं जे कवर आहे त्यामध्ये, किंवा शॉपिंग बॅग्समध्ये, कार्पेट, क्लॉथिंग और फर्निचरमध्ये त्याचा पर्टिक्युलरली यूज होते. हा सुद्धा असा कोणताही काय म्हणतो, केमिकल्स त्या ठिकाणी ट्रान्समिट करत नाही. ह्याचं रिसायकल कशामध्ये करतं, एन्व्हलप, फ्लोअर टाईल्स, नंतर लंबर्स, ट्रॅश कॅन, लायनर्समध्ये सुद्धा ह्याचा काय होते, यूज होते. ओके, नेक्स्ट कोणतं आहे बघा, पॉलीप्रोपिलीन, ज्याला काय निडोंट आहे, नंबर 5 आहे, PP आहे. यूज्ड इन केचप बॉटल्स, मेडिसिन, सायरप बॉटल्स,
ड्रिंकिंग स्ट्रॉ ह्याच्या प्रिपरेशनसाठी काय करतो, ह्याचा यूज करतो. हे सुद्धा कोणत्याही प्रकारचं केमिकल ट्रान्समिट करत नाही. ह्याचा यूज रिसायकल कशामध्ये होतं, रॅक्स प्रिपरेशन, बॅटरीज, आईस क्रॅपर्स, ब्रूम्स किंवा केबल्सच्या प्रिपरेशनमध्ये. ओके, नेक्स्ट कोणता आहे नंबर 6, त्याला आपण म्हणतो PS. ओके, PS म्हणजे काय, पॉलिस्टिरीन. ओके, पॉलिस्टिरीनचा यूज काय आहे, डिस्पोजल कप्स अँड प्लेट्स, एग कार्टन्स, टेकआउट कंटेनर्स. ओके, मला सांगा डिस्पोजल कप किंवा आपण त्याला यूज अँड थ्रो म्हणतो. ओके, प्लेट्स आणि यूज अँड थ्रो कप याच्या प्रिपरेशनमध्ये किंवा त्याच्या प्रिपरेशनसाठी याचा यूज होतो. स्टेटस काय म्हणते, ह्या ठिकाणी तो काय करतो, स्टायरीनला लीच करतो. इज बिलीव्ड टू लीच स्टायरीन अ पॉसिबल ह्युमन कार्सिनोजन इन टू द फूड दॅट बी अवॉइडेड. ओके, काय म्हणते, आणि स्टायरीन काय कॉज करतं, कार्सिनोजेनिक एजंट आहे. कार्सिनोजेनिक एजंट म्हणजे काय, जे त्या ठिकाणी काय कॉज करतं, कॅन्सर कॉज करतं. म्हणून ह्या ठिकाणी जे पॉलिस्टेरीनचे यूज आहेत ते काय करायचं, आपल्याला अवॉइड करायचं. म्हणून म्हणतात की जे काही डिस्पोजेबल कप्स किंवा प्लेट्स आहेत त्यामध्ये चहा, गरम पदार्थ कोणतेही खायचे नाही. ओके, याचं रिसायकल कशामध्ये होते बघा, फोम पॅकेजिंग, इन्सुलेशन और रुलर्स किंवा लाईट स्विच प्लेट्स. ओके, ह्यामध्ये काय होणार, त्याचा यूज होते. नेक्स्ट काय आहे 7वं, कोणतं आहे, अदर्स. त्याला नंबर 7 आहे. कोणतं आहे, मिसलेनियसमध्ये यूज्ड इन 3 and 5 gallon वॉटर जग, नायलॉन, सम फूड कंटेनर. स्टेटस contain bisphenol A which has been linked to the heart disease and obesity. त्यामुळे हे सुद्धा काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. ओके, म्हणजे जे काही फूड कंटेनर किंवा वॉटर जग असेल, ओके, ज्यामध्ये काय राहणार, नायलॉन कंटेन असेल, ओके, तर त्याला काय करायचं, त्यामध्ये कोणतं केमिकल्स आहे, बिस्फिनॉल ए आहे, जो की डायरेक्टली काय कॉज करतो, हार्ट डिसीज किंवा ओबेसिटीला कॉज करतो. त्यामुळे हे सुद्धा काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. इज रिसायकल टू मेक कस्टम मेड प्रोडक्ट. ओके, कस्टम मेड प्रोडक्टसाठी काय करतो आपण, ह्याचा यूज करतो. आता हे जे सगळे मला सांगा, म्हणजे काय आपण पॉलिमर बघितलेले आहेत. आता ह्याच्यानंतर मला नक्की माहिती आहे की तुम्ही ते ऑब्झर्व करतात आणि हे जे चार्ट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून त्या पॉलिमरचा यूज करणं टाळलं पाहिजे. ओके, जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. आणि सगळ्यात घातक कोणते आहेत, 7 आणि 6 हे लक्षात ठेवायचं. ओके, कारण की ते डायरेक्टली काय करतं, 6 नंबरचं म्हणजेच पॉलिस्टिरीन काय करतं, कॅन्सर कॉज करतं. आणि ह्या ठिकाणी 7 नंबरचं काय करणार, जे काय कॉज करतं, हार्ट डिसीजेस. ओके, आले इथपर्यंत लक्षात. हे काय आहेत, सगळे डिझाईन फॉर डिग्रेडेशन. ह्याचे डिग्रेडेशन आणि सगळे तुम्हाला माहिती की काय करतो आपण, रिसायकल करतो. म्हणजे वेस्ट तयार आहेत, हे वेस्टच आहेत, पण ह्याचा आपण काय करतो, रिसायकलमध्ये यूज करतो. ओके, आले इथपर्यंत लक्षात. आता आपल्याला 11 बघायचं आहे, रिअल टाईम ॲनालिसिस फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन. ओके, काय म्हणते, रिअल टाईम ॲनालिसिस ऑफ पोल्युशन प्रिव्हेन्शन. काय म्हणते बघा, analytical methods needs to be further developed to allow for real time in process monitoring and control prior to the formation of hazardous substances. काय म्हणते, ह्या ठिकाणी लक्ष द्या, जे काही केमिकल्स, आता मला सांगा एखादं केमिकल आपण प्रिपरेशनसाठी ॲनालिटिकल मेथड यूज केली, पण आपण त्या ठिकाणी कन्फर्म सांगू शकतो का त्या ठिकाणी की पर्टिक्युलर पिरियड नंतर तो प्रोडक्ट रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होणार नाही, कारण की आपल्याला त्याचा एक्झॅक्ट टाईम माहीत नसतं. तर ह्या रिअल टाईम ॲनालिसिस फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शनचा यूज हाच होतो की जे काही आपण एखादी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू केलेली असेल, ओके, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू केलेली असेल तर त्याचा यूज किंवा त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेस तो चेक करावा लागेल, मॉनिटर करावं लागेल टू नो द रिअल टाईम. एखादी मेथडचा रिअल टाईम आपल्याला माहीत नाही तर ते चेक करावं लागेल, किंवा जेव्हा आपण ते प्रॉपरली चेक करू ते जेणेकरून काय होणार, त्या ठिकाणी जे काही हजार्डस केमिकल तयार होतील त्याला आपल्याला काय करता येईल, कंट्रोल करता येईल, ते तयार होणार नाही याची काळजी घेता येईल आणि लगेच त्यावर काय घेता येईल, ॲक्शन घेता येईल. ओके, जर आपण लक्ष दिलं नाही, हो गड्या एवढा वेळ लागतो म्हणून त्याला तसंच जर सोडून दुसरी कामं करत बसलो तर त्यावेळेस काय होणार, ते हजार्डस केमिकलसुद्धा वेस्टमध्ये तयार होईल आणि त्याचे आपल्याला काय होतील, परत पोल्युशनवर तो काय होणार, त्याचा अफेक्ट होईल. म्हणून बघा बरं,
in process monitoring and control prior to formation of hazard substance. Analytical methodology should be developed and modified so that continuous monitoring of the manufacturing or the processing unit is possible. काय म्हणते ॲनालायटिक, मग अशी ॲनालायटिकल मेथड डेव्हलप करावी लागेल किंवा त्याच्या अशी डिझाईन करावं लागेल जेणेकरून ते ऑटोमॅटिकली काय करेल, मॉनिटर करेल आणि आपल्याला काय करेल, इन्फॉर्म करेल किंवा तिथं स्टॉप होईल की एखादा हजार्डस केमिकल तयार होणार असेल किंवा तो प्रिपेअर होण्याच्या जवळजवळ असेल तर ते आपण काय म्हणतो अलाराम टाईप, तो आपल्याला इन्फॉर्म करेल. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर केमिकल इंडस्ट्री अँड न्यूक्लिअर रिॲक्टर. आता ह्या ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्टरसाठी याचा जास्त यूज होतो का, कारण की न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपण काय यूज करतो, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. ओके, आणि रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स सगळ्यांना माहिती ते काय इमिट करत असतात, रेडिएशन इमिट करतात. जेव्हा आपण आता ते त्यामुळे ते रॅडिएशनचा यूज किंवा त्याचा जो काही वापर आहे आपल्याला लिमिटेड पोर्शनमध्ये करता आलं पाहिजे, हे गरजेचं आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी काय म्हणते, रिअल टाईम ॲनालिसिस करता आलं पाहिजे जेणेकरून आपलं पोल्युशन काय होईल, प्रिव्हेंट होईल. ओके.